नमस्ते, परत एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण ही जी ब्लाऊज डिझाईन आहे ती कमीत कमी चार्जेसमध्ये कशी करायची ते बघणार आहोत. तर त्याआधी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण येणारे प्रत्येक व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर यामध्ये ही जी डिझाईन आहे ती स्लीवची आहे. तर त्यामध्ये 2 mm मण्यांचा वापर केलेला आहे, तसेच शुगर बीट्सचा वापर आपण केलेला आहे. त्यामध्ये बॉर्डर केलेले आहे, आणखी बुट्टे जे आहेत ते बुट्टे वर्क केलेले आहेत. तर तुम्ही बघू शकता 10 इंचाची बाही आहे. आणखी काठाची जी डिझाईन आहे ते दोन्ही काठांवर मी बॉर्डर केलेली आहे. आणखी त्याच्यावरती थोडे छोटे छोटे बुट्टे केलेले आहेत. आणखी मध्येही जरीच्या मध्येही मी बुट्टे टाकलेले आहेत, आणखी वरतीही बुट्टे टाकलेले आहेत. तर हे कशा पद्धतीनं करायचं आहे ते मी वर्क आज दाखवणार आहे. तर हा पार्ट 1 आहे. पार्ट 2 ही बघायला विसरू नका. त्यामध्ये आपण नेक डिझाईन पूर्ण बघितलेली आहे, कशाप्रकारे नेक डिझाईन करायची. जर तुम्ही बिगिनर असाल, आणखी अजून ट्रेसिंग वगैरे आपण शिकलेलं नाही आहे, तर ही जी डिझाईन आहे, हे जे वर्क आहे, अगदी आरामात तुम्ही सोप्या पद्धतीनं करू शकता. तर यासाठी आपल्याला काय करायचं आहे, जे काय माप असेल त्या मापानुसार आपल्याला शुगर बीट्सची लाईन करून घ्यायची. आधी तुम्ही जरीची लाईन करू शकता. जरीची लाईन केल्यानंतर आपल्याला शुगर बीट्सची लाईन करून घ्यायची आहे. तर इथं तुम्ही बघू शकता, इथं मी शुगर बीट्सची लाईन जी आहे ती करत आहे. आणखी मी इथं काही ट्रेसिंग केलेलं नाही, काही आखून घेतलेलं नाही, फक्त हाताचं जे माप आहे ते माप घेतलेलं आहे. आणखी दोन्ही बॉर्डरला जे आहे ते आपल्याला इथं त्याच्यावरतीच फक्त लाईन जे आहेत शुगर बीटच्या आणखी मण्यांच्या ते करून घ्यायचे. त्यानंतर ते पूर्ण झाल्यावर त्याच्यावर बुट्टे करायचे. तर तुम्ही बिगिनर असाल, आपल्याला ट्रेसिंग येत नाही, तर 1000 ते 1500 पर्यंतचे जे चार्जेस असतात ते यासाठी तुम्ही घेऊ शकता. जर तुम्ही नवीन असाल, नवीन शिकत असाल, तर तुम्हाला थोडा वेळ लागणार आहे हे करण्यासाठी. जर तुम्ही ट्रेन असाल, वर्क तुम्ही खूप वर्ष झालं करता, 2 वर्ष 3 वर्ष 4 वर्ष, तर तुम्ही अगदी आरामात 2 दिवसात हा ब्लाऊज 2 दिवसात म्हणजे उठता बसता, समजा तुम्ही दिवसाचे 2 तास बसत आहे, तर 2 दिवसात तुमचं ब्लाऊज म्हणजे 4 तासात तुमचा जो ब्लाऊज आहे तो कवर होणार आहे, जर तुम्ही फास्ट वर्क करत असाल तर. शेवटी स्पीडवरही जे आहे ते आपण चार्जेस ठरवतो, किती तास तुम्ही जे वर्क करता त्याच्यावर, आणखी किती मटेरियल यूज केलेलं आहे, कोणत्या मटेरियल कोणत्या क्वालिटीचं मटेरियल यूज केलेलं आहे तेही त्यामध्ये बघावं लागतं. तर तेही जे आहे तेही महत्त्वाचं आहे, की क्वालिटी कोणती वापरलेली आहे, किती वेळ लागला, किती मटेरियल यूज केलेलं आहे, तेही त्यामध्ये ठरवलं जातं. तर तुम्ही सुरुवातीला म्हणून बिगिनर असाल तर 1000 चार्ज या डिझाईनची करू शकता. जसजसं तुम्हाला प्रॅक्टिस होईल, फिनिशिंग येईल वर्कमध्ये, त्यानंतर तुम्ही त्याचे 1200, 1500, 2000 असे घेऊ शकता. तर यामध्ये आपण लटकन जे आहेत ते करणार नाही आहे, जे स्लीव्जला असतात ते. तर कस्टमरला लटकन करून नको आहे, त्यामुळे यामध्ये लटकनचं जे काम आहे ते कमी झालेलं आहे. तर लटकन असेल तर आणखी थोडेसे चार्जेस तुम्ही जास्त करू शकता. तर इथं जी थ्रेड मी वापरलेली आहे ती पॉलिस्टर थ्रेड वापरलेली आहे. आणखी आपल्याला त्यानंतर जी निडल मी यूज केलेली आहे ती 1 तारची निडल आहे. आणखी निडलचा जो नंबर आहे तो 8 नंबर आहे. जर तुम्ही नवीन असाल तर तुम्ही 7 नंबरची निडल यूज करू शकता. अगदी आरामात तुम्हाला वर्क करता येणार आहे. 9 नंबर 10 नंबर जरा तुम्ही नंतर प्रॅक्टिस झाल्यानंतर करू शकता, कारण 9 आणि 10 नंबर जे आहे ते अगदी बारीक असते, नाजूक असते, ती वर्क करताना कटही होऊ शकते. त्यामुळं तुम्ही ते नंतर यूज करू शकता. पण आता सुरुवातीला म्हणून तुम्हाला 8 नंबरची जी निडल आहे ती यूज करायची आहे. आणखी आपल्याला एक सांगायचं तर आपल्या चॅनलला तुम्ही खूप प्रेम देत आहात. खूप जणी जे आहेत ते लाईक करतात, शेअर करतात, छान छान कमेंट करता तुम्ही, त्यासाठी मनापासून आभार. तुम्ही ज्यावेळी हे कमेंट करता, छान छान व्हिडिओ बघून जे कमेंट पाठवता, तर आणखी मला जे आहे ते मोटिवेशन मिळतं परत छान जे आहेत ते व्हिडिओ बनवण्यासाठी, चांगले डिझाईन्स तुमच्यापर्यंत घेऊन येण्यासाठी. तर मनापासून आभार तुमचे. तुम्ही जे कमेंट माझ्यासाठी पाठवता, माझे व्हिडिओ पूर्ण बघता, शेअर करता, आणखी व्हिडिओला लाईक करता, त्यासाठी मनापासून आभार. असेच माझे व्हिडिओ बघत चला
आणखी काही आपल्याला शंका असतील तर मला तुम्ही कमेंट करून विचारू शकता. जे महत्त्वाचे व्हिडिओ आहेत, देवी आरी वर्क कशी करायची, फॅब्रिक पेंटिंग कशा पद्धतीनं करायचं, ते सगळे जे व्हिडिओ आहेत ते मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेले आहेत. फ्री आरी क्लासचीही प्लेलिस्ट आपली अवेलेबल आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती. त्याचीही प्लेलिस्टची जी लिंक आहे ती मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, ती जाऊन तुम्ही चेक करू शकता. तर त्यामध्ये तुम्ही सुरुवातीपासून क्लास 1पासून ते 27-28 व्हिडिओ जे आहेत ते फ्री आहेत. ते बघून तुम्ही अगदी सोप्या पद्धतीनं घरी बसून फ्रीमध्ये आरी वर्क शिकू शकता बेसिक. आणखी आपल्याला ॲडव्हान्स जर करायचं असेल तर खाली मी नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरती तुम्ही मला कॉल करू शकता, मेसेज करू शकता. त्यानंतर सिल्क थ्रेडचाही जो कोर्स आहे, मास्टर कोर्स, तोही मी बनवलेला आहे. त्यामध्ये तुम्ही सिल्क थ्रेड मास्टरी जे आहे ते करू शकता. तोही कोर्स पूर्णपणे फ्री आहे. त्याचे आपण चार्जेस 1000 रुपये घेतो फक्त सिल्क थ्रेड बेसिक शिकण्यासाठी. तर ते आपल्यासाठी म्हणून फ्री इथं ठेवलेलं आहे. आणखी बेसिक जो कोर्स मी फ्री आपल्यासाठी ठेवलेला आहे त्याचे आपण चार्जेस जे आहेत ते 3000 रुपये घेतो. तेही आपल्यासाठी फ्री आहे. तर खूप व्हॅल्युएबल व्हिडिओ आहेत माझे सगळे, तुम्ही बघू शकता. आपल्याला प्रत्येक व्हिडिओमधून काही ना काहीतरी शिकायला हे मिळणारच आहे. आणखी काही ना काहीतरी शिका, बनवा. आणखी मला सेंड करायला विसरू नका. तर या पद्धतीनं जे आहे ते मी इथं आपलं वरची जी बॉर्डर आहे ती पूर्ण होत आलेली आहे या पद्धतीनं. आता आपल्याला बुट्टे जे आहेत ते मी कशा पद्धतीनं केलेले आहेत ते दाखवणार आहे. तर त्यासाठी आपल्याला दाखवते कशा पद्धतीनं बुट्टे जे आहेत ते करायचे. तर एक मोठा मणी, एक छोटा मणी इथं आपल्याला घ्यायचा आहे. थ्रेड जी आहे ती एका साईडने काढून घ्यायची आहे. त्यानंतर हे मणी तुम्ही बघू शकता मोठे. आणखी शुगर बीट्सचा एक मणी घ्यायचा आहे. असे 3 छोटे 3 मोठे मणी आपल्याला यामध्ये घ्यायचे आहेत. त्यानंतर एक छोटा मणी, एक मोठा मणी टाकायचा आहे. परत खाली यायचं आहे, एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे. त्यानंतर बाजूला जायचं आहे, परत एक एक्स्ट्रा टाका. त्यानंतर त्यामध्ये एक छोटा एक मोठा मणी टाकायचा आहे. परत खाली यायचं आहे, परत एक एक्स्ट्रा टाका टाकायचा आहे. आणि हे दोन्ही जे मणी आहेत ते दोन्ही मणी टाकल्यानंतर आपल्याला एक एक्स्ट्रा टाका द्यायला विसरायचं नाही आहे, कारण ते वर्क जे आहे ते आपलं फिक्स होतं. परत मध्ये सेंटरला जायचं आहे वरच्या बाजूला. त्यानंतर परत त्यात एक छोटा एक मोठा मणी टाकायचा आहे. आणखी खाली येऊन परत इथं एंड नॉट करून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे हे बुट्टे मी केलेले आहेत. खूप सोपे आहेत पण दिसायला खूप छान दिसतात. आता सेंटरला परत एकदा आपल्याला दाखवते कशा पद्धतीनं जो बुट्टा आहे तो मी केलेला आहे. तर आपल्याला साईडला आधी थ्रेड काढून घ्यायचे आहे. त्यानंतर त्यामध्ये एक छोटा एक मोठा मणी टाकायचा आहे. त्यानंतर एक एक्स्ट्रा टाका टाकून घ्यायचा आहे. त्यानंतर परत बाजूला यायचं आहे. परत त्यामध्ये एक छोटा एक मोठा मणी टाकायचा आहे. त्यानंतर परत एक एक्स्ट्रा टाका टाकून घ्यायचा आहे. परत सेंटरला यायचं आहे. त्यानंतर आपल्याला इथं एंड नोट करायचं आहे. या पद्धतीनं हे बुट्टे ऑल ओव्हर केलेले आहेत. तर याची मी नेक डिझाईन कशी केलेली आहे ते पार्ट 2मध्ये दाखवणार आहे. तर लवकरात लवकर ही डिझाईन मी तुमच्यासाठी घेऊन येणार आहे, की नेक डिझाईन मी कशा पद्धतीनं बनवलेली आहे ते आपल्याला दाखवणार आहे. आणखी आपल्या काही शंका असतील आरी एम्ब्रॉयडरीबद्दल किंवा जे आता अपडेट डिझाईन्स येत राहतात नवीन नवीन, त्यासाठी तुम्ही मला कमेंट करू शकता.
तर इथं डिझाईन जी आहे ती पूर्ण झालेली आहे आपली. त्यानंतर आपण बघू शकता इथं जे आहे खाली बॉर्डर केलेले आहे, त्यानंतर मध्ये बुट्टे टाकलेले आहेत, बॉर्डरवरतीही बुट्टे टाकलेले आहेत. परत वरच्या बाजूला जी काठाच्या वर फॅब्रिक आहे, ज्या स्लीव्ज आहेत त्याच्यावरही मी बुट्टे केलेले आहेत. खूप सुंदर असं आपलं हे डिझाईन झालेलं आहे. नेक डिझाईनही मी लवकरात लवकर तुमच्यासाठी घेऊन येणार आहे. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन डिझाईन घेऊन, एक नवीन स्टिच घेऊन. तोपर्यंत नमस्ते.